वाड्यात येईल तुमचा आवाज ऐकला. पंड्या बैल आणि शेजारीच मोर आहे ना. हा ही बैल जोडी. आता थोडक्यात आपल्याला पंड्या बैलाबद्दल सांगतील आपल्याला. सांगा दादा. म्हणजे हा आता असं आजारी आहे तर काय हा कधी असं काय विषय झाला? त्याचं असं आलं की आम्ही मोऱ्याला म्हणजे मोऱ्या बैल आणि ही जोडी होती आतापर्यंत. बरोबर. आणि आपण त्या मोठ्या बैल दुसरा जो आहे आमच्याकडे पिंट्या त्याला शिकवण्यासाठी आम्ही एकत्र आजपर्यंत जवळ 7 मे पर्यंत आम्ही पाणी नेत होतो. आणि त्या पाणी नेत असताना आजपर्यंत त्याने सगळं सहकार्य केलं आपल्याला. आणि 11 जूनला आमची 4 व्हीलर एक आणली होती मित्राची आणि ती बंद पडली. बरोबर. आणि एक 100 पिशव्या इथे होत्या शेणाच्या. 20-20 शेतात घेऊन जात होतो. बरोबर. आणि त्या दरवर्षीच मित्र आला होता म्हणून मित्राची गाडी. नाहीतर आजपर्यंत कधी गाडी आणली नाही. शेण सगळं हे 2 बंड्या. आपली घरची जी शेतीची काम आहे घरगुती काम आहे ती सर्व या दोन्ही बैलांची मार्फत तुम्ही. हो हेच करत होते सगळं. म्हणजे शेण नेण्यापासून अगदी काही असू दे घरचं काम हे करत होते. आणि हे करत असताना तिथे खाली जाताना उतार आहे. बरोबर. आणि त्या उतारामध्ये बैलगाडीची दांडी सागवाण्याची होती. परंतु आपलं दुर्दैव म्हणायचं. आणि ती दांडी मधोमध तुटली. गाडीमध्ये पिशव्या फक्त 15 होत्या. बरोबर. जास्त पण नव्हत्या. आणि ती तुटल्यानंतर बैलाने खाली बांधाच्या खाली उड्या मारल्या. आणि त्या उड्या मारल्या ना त्यावेळेला बैलाला काही झालं नव्हतं. पण जी चाकं जाऊन आपटली बांधावरती त्या बांधावरचे जे दगड असतात ते 5 दगड त्या बैलाच्या पायावरती उडाले. आणि आज तुमचं मला खरोखर मनापासून की तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही माझ्या घरी आलात त्याबद्दल मला मनापासून तुमचे आभारच आहेत. हा त्यामुळे तुम्ही आलात ना याचा. आणि माझ्या म्हणजे आज तुम्ही माझ्या बैलांना पण वाघांना माझ्या पळताना तुम्ही बघितलेले आहेत. आणि त्या बैलाला म्हणजे त्याचा जो पाय आहे तो फ्रॅक्चर झाला याच्यामध्ये. बरोबर. पाय फ्रॅक्चर झाला दगड पायावरती पडले आणि इथे पाय मागचा मांडीत त्याचा क्रॅक झाला. तो क्रॅक झाला असताना त्याला आपण संध्याकाळी चावडे डॉक्टर यांना कॉल केला. चावडे डॉक्टर आले. त्यांची ट्रीटमेंट चालूच होती. ते आले. त्यानंतर आम्हाला समजलं की पाय बांधणीचे जे काम आहे ते आपल्या आगवे गावातील पांडुरंग जोशी त्यांना पांडू काका जोशी म्हणतात. आणि वैद्य ते एक नामांकित आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि संदीप दादा जोशी हे दोघे जण आले. त्यांना आणलं मी रात्री 2 वाजेपर्यंत त्याचा पाय आपण बांधला. आणि त्यानंतर चावरे डॉक्टर पण आज तालुक्या लेवलला मेन अधिकारी आहेत ते. परंतु ते पण रात्री 2 वाजेपर्यंत आपल्याला सहकार्य करून पाय बांधला. आणि पाय ओके झाला बैलाचा 11 दिवसांनी. आणि त्या 11 दिवसानंतर बैल चालायला लागला. परंतु 11 दिवसानंतर त्याला एक प्रॉब्लेम झाला. ब्लडचा त्याचा विषय निघाला. आणि ते ब्लड त्याच्यातून जे यायला लागलं ते थांबण्याचं झालं. आणि त्यानंतर तो बैलाला आपण सलाईन लावल्या सगळ्या केल्या. सगळं त्याचा आजपर्यंत प्रयत्न केले. आणि त्यामुळे तो आता जागायला लागला. आणि आज त्याची दुर्दैव म्हणजे ही जी अवस्था झाली ती या आजारापणामुळे झाली. त्याचा पाय जर क्रॅक होतो नाही तर आज व्यवस्थित झालं. आतापर्यंत आपलं त्याने नाव केलं. दोन्ही भागाने नाव केलं. मोऱ्या आहे तो. तुम्हाला म्हणजे एकत्रच राहायचे लहानपणापासून एकत्र. आयुष्यातलं त्यानं सगळी सुख दिली आहे. पैसा आम्ही नाही कमवला त्याच्या जीवावरती. पण एक 4 चौघात गेल्यानंतर आम्हाला माणसं 4 ओळखायला लागली की बाबा हे कोण मालक. तर बंड्या आणि मोऱ्या. बंड्या आणि बैलाच्या 2 बैलांच्या नाव. हो हो. ह्या 2 वाघाने आमचं आज नाव केलेलं आहे. आणि सगळं काय केलं. जर बघायला गेलं तर भिंगरी किंग थोडक्यात आपण जर म्हटलं तर भिंगरी किंग म्हणजे हा माझा मोऱ्या आहे. आणि जर म्हटलं वादळ फिरलं तर वादळाचं काम म्हणजे माझ्या या बंड्याने केलेलं आहे. आज आम्हाला म्हणजे सांगायला एवढं दुःख होतं एवढंच की हे जर क्षेत्रामध्ये आम्ही उतरलो तर. आणि हे जे आता जे झालेलं आहे हे काय आपलं जसं बंधुराजांनी सांगितलं तसं फक्त एवढंच वाटतंय आता की हे असं असल्यामुळं आम्हाला पण कुठेही नाही. आणि यंदा आपण 2025ला भरपूर जणांनी विचारलं आम्हाला की बा तुम्ही मैदानात का नाही. माझा वाघच जर पडला नाही घरात तर आम्ही नाही होत फिरलो. एवढंच सांगू शकतो मी तरी. असा विषय तर भरपूर कमवले म्हणजे घेतलेले आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही दाखवूया असा विषय. आणि यांच्यामुळे एक सांगायचं राहिलं तुम्हाला मोराला की
लहानपणापासून जसे आम्ही आज भाऊ आहोत तसे कारण या एकत्र राहतो आपण भावामध्ये घरामध्ये एकत्र राहतो भाऊ भाऊ तसा हा गोट्यातून निघाला की पहिला त्याला चाटल्याशिवाय निघत नाही आणि आला की पहिलं त्याला हुंगणार आणि त्याच्यानंतरच तो दाव्यावरती जातो ही त्याची म्हणजे ही आहे. आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो की गावामध्ये कुठलाही कार्यक्रम गावात असू दे बाहेर पंचक्रोशीत आपण संमेलनामध्ये आपली मिरवणुकीला गाडी गेली त्याचप्रमाणे कांटे गावामध्ये एक दादाचे मित्र आहेत आणि त्यांच्या मुलाची मुंज होती त्याच्यासाठी त्यांना गाडी पाहिजे होती आणि त्या गाडीसाठी दादाला म्हणाले विनोद मला बाबीराव मला गाडी पाहिजे आणि मग दादाने ही बैल तयार करून ती गाडी तिकडे नेली. परंतु ही गाडी सजवण्याचं जे काम आहे ते आमच्या गावचे सुपत्रे आणि मुंबईत त्यांचा फुलाचा धंदा आहे आणि आम्ही फक्त फोन केला की त्यांच्या वडिलांना गोव्याले म्हणायचे आणि गोव्याला त्याचे वडील कामाला होते म्हणून त्यांना गोव्याले म्हणायचे. त्यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव योगेश दादा कुंभार त्यांना फक्त फोन केला दादा आमची गाडी सजवायची आहे आणि मिरवणूक कसं सजवलं आहे ते आणि ते मुंबईतून आपल्यासाठी आले. तिकीट न घेता एकही घेतला गाडी माझी सजवली आणि गाडी मिरवणुकीला पण गेली आणि अशा त्यानंतर आणि हे एवढं सगळं करून आपल्या दोघांचं कसं थोडक्यात वैशिष्ट्य एवढंच होतं की मुलांना जोडलं तुम्ही नुसतं तुम्ही हे ठेवलं काय झोकाळ ठेवलं की त्यांना एवढंच माहित असायचं की आपल्याला आज पळायचं बरोबर. ज्या वेळेला तुम्ही शाल वगैरे एखादी घातली अंगावर त्याच्या शाल दोघांच्या अंगावर घातली तर तुमचे ढोल वाजून देत किंवा शिटी वाजून देत शिटी जरी वाजली ढोल वाजवला फटाका वाजवला तुम्ही तर कधी माझ्या बैलांनी असा दंगामस्ती कधीच केला नाही. शाल पडली की त्यांना एवढंच समजायचं की आपल्याला कुठल्या तरी मिरवणूक मध्ये जायचं आहे एवढंच त्यांना करायचं. बंधुराज आमचे असले माझ्या सांगायचे की मला कधीच म्हणजे असं दुरावं नाही. हे आमचे विजय दादा हे आमच्या संघाचे कायम मुलगा माझी इतर असायची सर्व मंडळी. पण आता यांचं एवढं का वाटायला लागलं की सगळं संपलं म्हणजे माझं तरी सगळं हे संपलं की जे मी त्यांच्या जीवावर मी खूप एक हे बघत होतो की बिंदास माझी बैल घाबरणार नाहीत म्हणून. पण ते आज म्हणतात तसं काय ह्या जाग्या पडल्यामुळं नाही. पण ह्या एक गोष्टी सांगण्यात होत्या. बैलगाडी भरलेली बैलगाडी मी कधी उचलली नाही हाताने. 2 कासरे घ्यायचे आणि फक्त पाणी टाकलं की बैलाने खाली मान घालायची आणि वर उचलायची एवढंच ह्या दोघांनी करायचं काम. मी कधी नाही फक्त आपल्याला चापत्याच्या साईडचे असतात तेवढंच फक्त मी बांधायचं नाही तर कधी त्यांना मी असं बाबा या वडून घेतलं कधी नाही. आणि याबरोबरच म्हणजे गावामध्ये ज्या मुलांमध्ये पहिलीला मुलं निघाली की त्यांना कसं असतं की आकर्षण झालं पाहिजे शाळेमध्ये जाण्यासाठी पहिला दिवस आणि ती आकर्षित झाली पाहिजे यासाठी आपल्या आता बैलगाडी म्हटलं की पहिल्यांदा मुलांना जरा उत्सुकता असेल. मग आमच्या शाळेतले असे ढोले गुरुजी म्हणून आहेत ते या गावातून बदली झाली ते ढोले गुरुजी आणि आज आमच्या गावाच्या मुख्याध्यापक आहेत म्हणजे शाळेच्या आमच्या 1 नंबर शाळेच्या मुख्याध्यापक आहेत बावधनकर मॅडम त्यांच्या ह्याच्यावरून आणि आम्ही गेलो आणि बैलगाडी आपली घेऊन गेलो. त्याच्यामध्ये 10-15 मुलं बसवली होती आणि 1 नंबर शाळा ते कोल्हे कुंभारगाव 2 नंबर शाळेपर्यंत आपण मिरवणूक काढली होती. म्हणजे मुलांना उत्सुकता लागण्यासाठी आणि आपल्या शाळेबद्दल प्रेम वाढण्यासाठी म्हणजे तेही मुलांना दादा म्हटलं शाल घातली की त्यांना किती ढोल वाजून देत लेझिम वाजवा तुम्ही बार वाजवा त्यांना काही नाही डीजे वाजवा कधीच काही नाही शिस्तीला जायचे. आणि इतर म्हणालात तर म्हणजे आता त्यांना फक्त चिखलाला म्हटलं की तुम्हाला आता न्यायचंच आहे म्हणजे जायचं चिखलाला पाहिजे की फक्त त्यांना समजायचं की जू ठेवलं की चिखलाला जायचं आहे. ह्या सगळ्यामध्ये आम्हाला चिखलनांगणीमध्ये विलासदादा कांबळे त्यांनी पण खूप सहकार्य केलंय. कधी म्हटलं जायचं बैलाला तयारी करण्यासाठी यायचे विजयदादा बाबूदादा घडशी आणि ऋतिक कांबळे त्यानंतर कांबळे कंपनी हे सगळे यायचे बंटी कांबळे. ह्या सगळ्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य पण एकच म्हणजे आता शेवटच्या क्षणाला त्यांनी चिखलनांगणी स्पर्धा केली ती महाकाल कोल्हे संयुक्त मध्ये आम्ही
हे केलं होतं, जी स्पर्धा भरवली त्यामध्ये मी सांगितलं होतं बैलांना तिथेच, बैलांचा नमस्कार केला इकडे आणि बैलांना सांगितलं होतं की मला माझी शान ठेवा बस, मला बाकी काय नको. आणि त्या ह्याच्यामध्ये तिथे 7वा नंबर केलं, हे शेवटचं मैदान केलं बस, म्हणजे बाकी दुसरं. आणि नंतर आम्ही मैदानाला चिखल मैदानाला थांबवली पाहिजे. आणि आता 2024 मध्ये शालू पिक्चर, हे शालू गाणं झालेलं सध्या चालू आहे, वैभव मोरे आणि त्या प्रभाकर मोरे, शालू जोकाले कुमार हे जे गाणं रिलीज झालंय 24 मध्ये आणि आता रिलीज झाले आणि 24 मध्ये शूटिंग झाली. त्या शूटिंग साठी आम्हाला सचिन दादा फुटक, राहणार डुगवे गावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर नितेश आज गावकर आहेत ते नेरूळ गावचे आणि नृत्य कला आपण जी जाकडी नृत्य कला म्हणतो त्यामध्ये ते गायक आहेत आणि म्हणजे बुवाच स्वतः त्यांनी मी फिनोलेक्सला कामाला, त्यामुळे मला त्यांनी निमंत्रित केलं आणि त्यांच्या थ्रू म्हणजे नितेश दादा ठीक यांच्या मते दादा पुढे ओळखायला लागले आणि त्याने आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्ही डुबे गावामध्ये त्या शूटिंग मध्ये आपली जी बैला आहे त्या 2 वाघांनी आज जसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जसं आपण म्हणतो तो जिल्ह्यावरच, आम्ही म्हणतो जिल्ह्यावरच आमचं नाव केलं तालुक्यामध्ये, परंतु आज महाराष्ट्र बघेल गाण्याच्या माध्यमातून ही बैलजोडी लोकांपर्यंत पोहोचेल. आज महाराष्ट्र बघेल की माझे म्हणजे सुरव्यांचं नाव माझं आज महाराष्ट्राबद्दल त्या 2 वाघांनी केलं आणि एवढं सगळं होऊन आज तो म्हणजे या अवस्थेत म्हणजे बरं नाही, तब्येतीला तो आजार जो आहे त्याला जो काय आजार जो झालाय त्या आजाराला तो सामोरं जात आहे. आज 11 जून पासून म्हणजे जवळजवळ 3 महिने झाले. कारण आम्हाला कसं सगळ्यांनी सपोर्ट दिला म्हणून आम्ही स्पर्धा करायला लागलो. म्हणजे संजय दादा गवळी, बंटी करबेळे, त्यानंतर शैलू पडवळकर, तेजस दादा, रमेश पावसकर, अशा लोकांनी आम्हाला पण मैदानात गेल्यानंतर आम्हाला सपोर्ट होता. म्हणतात ना की सुरव्यांचा जरी घरचा साथ असला तरी मित्रांची साथ ही आम्हाला खूप मोठी होती. असंच. तर त्यानंतर आता आपण थोडक्यात त्यांच्या या बैलांचा तुम्ही नेमका खुराक वगैरे काय देता किंवा काळजी कशी घेतली जाते या संदर्भात? आम्ही याला खुराक म्हणजे लहानपणापासून बाकी इतर काय ना आपलं गवत आंबोळ म्हणाला तर शेंगदाणा करायचो आणि यांच्या जीवावरती शेंगदाणा करायचो आणि तो शेंगदाणाची जी काही पेंड असेल ती या 2 वाघांना आपण घालत होतो. शेंगदाण्याची पेंड, थोडासा कुंडा आणि उन्हाळ्यातून मका, हे त्यांचं कायमस्वरूपी त्यांना खुराक होतं कायमस्वरूपी. उन्हाळी असो पाऊस असो त्यांचं आंबोळ कधी आपण कमी केलं नाही. फक्त नाही म्हणाला म्हणजे अगदीच आम्हाला जेव्हा हे वाटले, जेव्हा छकड्यामध्ये आपण त्यांना पळवायचं म्हटलं होतं, एक 3 महिने आपण त्यांना चणा घातला होता. 3 महिने पूर्ण चणा घातला होता दोन्ही बैलांना 2023 मध्ये. आणि खुराकात बाकीच्या औषध उपचार वगैरे असं काय काळजी केली? औषध म्हणजे कसं जर जेव्हा आपण पळायला जातो आम्ही तेव्हा एक साधारण मूचा वगैरे स्प्रे नेणं, विरळीत आम्ही काय गोळ्या बिळ्या किंवा पळवण्याची जी इंजेक्शन वगैरे लोक मारतात हेतलं आम्ही कधी आम्हाला लावायला लागलं नाही. कारण त्या पद्धतीत आमची बैलांना तो पूर्वीपासूनच म्हणजे लहानापासून त्यांना जो एक म्हणतात तसं आपल्यापेक्षा मालकापेक्षा त्यांना जी उत्सुकता जी केली होती तयार मी त्यांच्यावरती की बाबा नुसती हा घातली किंवा चल म्हटलं की आवाज आपला मालकाचा आवाज मोठा झाला की त्यांना एवढंच कळायचं की आपल्याला बाबा इथून पळायचं आहे किंवा आपल्याला हे मेहनत करायची आहे. कधी असं मी त्यांना असं धरून म्हणजे मारलेलं नाही किंवा असं कुठलंही नाही. त्यामुळं कसं डॉक्टरांचा वगैरे जास्त आम्ही पळायच्या बाबतीत सल्ला घेतला नाही. आता ह्या कंडिशनला आम्ही त्याचे घेतो आहे पण तेव्हा एवढं काय आम्ही घेतलेलं नाही. खुराक आपण जो रेग्युलर आपल्या घरची गाडी आहेत, आपली घरची गाडी आहेत या दिला आणि याने तर आपण याला म्हणजे 1.5 वर्षानंतर त्याचं दूध 1.5 वर्षापर्यंत त्याने दूध वगैरे खाल्लं. त्याने पण 1.5-2 वर्षापर्यंत 1.5 वर्ष जवळजवळ दूध त्याला पण होतं व्यवस्थित. त्यामुळे काय हा घरचाच घरची दोन्ही वासरं म्हटल्यावर तेवढं त्याची घरच्या प्रमाणे मेहनत होती आणि त्यांनाही समजलं की आपल्याला एवढी मेहनत करतायत तर आपण मालकाचं त्याप्रमाणे आमच्या मेहनतीपेक्षा त्यांनी आमचं नाव मोठं केलं. थोडक्यात सांगायचं तर की आता आम्ही बघतोय सगळीकडे जातो आपण तेव्हा तर लोक लय मेहनत म्हणजे जो तो आपला बैल
अतिशय पाहायला पाहिजे, याप्रमाणे मेहनत घेतात. कोण अंडी घालतं, काही काही प्रकारे त्याला खाणं असतं. नवीन नवीन आता बाजारामध्ये त्यांच्यासाठी प्रोटीन व्हिटॅमिन आले, तसं आपण कुठल्या गोष्टी त्यांना दिल्या नाही, कधीच नाही दिल्या. फक्त नाही म्हणायला त्याला एक पावसातून आपण रायचं तेल आणि शेंगदाणा प्युअर तेल आपण त्यांना घालत होतो, ओरिजिनल. म्हणजे ते आपण आपलं स्वतःच होतं. आणि आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगतो 3 ते 4 वर्ष शेंगदाणा तेलाशिवाय तेल आम्ही विकत आणलंच नाही, आणि बाहेरून विकत तेल आणत नव्हतो आम्ही. यांच्या मेहनतीवरच तेल आम्हाला वर्षभर पुरत होतं. आता हे असा अवस्थेत आजारी आहे, त्याची तुम्ही आता काय काळजी करता, कशी काय प्रोसेस आहे सध्या? आता तो जेव्हा 11 जुलै आजारी पडला त्यानंतर चावले डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू होती, आणि त्यांच्या पद्धतीने आजपर्यंत ते येत होते. त्यांच्या ट्रीटमेंटला इंजेक्शन, सलाईन या सगळ्या गोष्टी दिल्या त्यांनी. त्यानंतर हे जे आहे, हा जो चेन ब्लॉक आहे, तो चेन ब्लॉक आपल्याला बागाव शेठ म्हणून लांजातले त्यांनी आपल्याला दिला. आणि प्रथमेश पाध्ये आमच्या गावचे भटजे आहेत, आणि त्या प्रथमेश पाध्ये माझे मित्र, तर त्यांनी तो दादांच्या सांगण्यावरून आपल्याला घेतलाय मागून. आणि तो चेन ब्लॉकने उचलता याचं म्हटलं तर डायरेक्ट बैलाचा असा पूर्ण असा हा व्हायचा, उचलता येत नव्हतं. त्याच्यासाठी आमचे बंधुराज त्यांनी आपल्या या म्हणजे त्यांच्या डोकेलिटीप्रमाणे हे कसं हे बनवून घेतलं. आता हे बनवायचं हे त्यांनीच सांगितलं, पेनाने पेन आणि पेन्सिल घेतली, हे लोखंड आहे. हे काय मोठं असं जुगाड नाही केलं, बैलाला त्रास होऊ नये म्हणून आज स्टील चायनर घेतला, त्याला इंग्लिश मध्ये आई बनवणार. आणि हे 4 बाजूला 4 त्याचे पाय घातले, इकडून 2 तिकडून 2, की हा चेन ब्लॉकला अडकवला की इजी बैल उभा होतो, राहू शकतो पूर्ण. म्हणजे त्याला त्रास नाही. संकल्पना जी ही मांडली आहे खूप चांगली आहे, म्हणजे बाकीचे पण शेतकऱ्यांसाठी ही उपयुक्त आहे, कारण शेतकऱ्यांची बैल अचानक नक्कीच नक्कीच उठवण्यासाठी बैल खूप खूप चांगली संकल्पना. हे जे आहे ही संकल्पना दादांची, आमच्या दादा साहेबांची, पण ह्याची जी मेहनत खरी आहे हे माझे परम मित्र बाबा गुरु म्हणून आहेत कुव्यातले, आणि त्यांचे वडील. यांना मी रातोरात 7 वाजता माझ्या डोक्यात कल्पना आली की हे बनवायचं. ते रात्री 8 वाजता 2 जणही आले, आई म्हणजे वडील आणि मुलगा, आणि त्यांनी रात्री 1 वाजेपर्यंत ते मला टचअप तयार करून दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 वाजता रात्री तो बैल हे सगळं झाल्यानंतर 2 वाजता आम्ही ते जोडून बैल पूर्ण उचलला व्यवस्थित हे ते अडकवून. त्यामुळं आजपर्यंत जो बैलाची आम्ही मेहनत घेतली किंवा जे याला आम्ही जो आजपर्यंत असा ठेवलाय, ते खरोखर ते त्या दोघांना, वडिलांना आणि त्यांच्या मुलाला, बाबा गुरु, दादा गुरु, त्यांना जाता जर त्यांनी ते टचअप केलं नसतं तर आजपर्यंत बैल मी उभा करू शकलो नसतो. तेवढंच आपल्याला बागाव शेठ आणि प्रथमेश पाध्ये यांनी जो आपल्याला दिला त्यांच्या सांगण्यावर, आणि याच्यासाठी प्रयत्न पण केले, ते म्हणजे पुण्यातले गाई म्हशी वाले पंडित म्हणून एक हे आहेत मित्रच आमचे, ते आले होते. आणि खावडकर म्हणून लांजाचे मित्र आले होते, त्यांनी पण आपल्याला बैला म्हणजे ह्या बैलासाठी आपल्याला सेवा केली. म्हणजे तुम्हाला तो गावातली, त्याचप्रमाणे जेव्हा माझ्याकडे चेन ब्लॉक नव्हता तेव्हा आमच्या वाडीतले आमचे मित्र आहेत, आणि स्वतःचा रिक्षाचा व्यवसाय आहे, ते पिंट्यादा, ते पंकू शिंदे, त्यानंतर हे जे मित्र आमचे आणि वाडीतली मंडळी आहेत, गावातली काही मंडळी, या लोकांनी आपल्याला सहकार्य केलंय की बाबा त्याला उचलून व्यवस्थित ठेवण्याचा, व्यवस्थित त्याची हे करण्यासाठी. त्यानंतर आमचे ते तांबे, सुनील तांबे म्हणून आहेत, तेही सुद्धा म्हणजे ते गावातले थोडक्यात म्हणजे सगळे जे ब्राह्मण आहेत, बौद्ध समाजातली माणसं आहेत, आमच्या कांबळे म्हणून बंधुराज, हे शिवराज कांबळे वगैरे, जेणेकरून तुम्हाला सर्व विजय कांबळे लोक सपोर्ट करतात, सहकार्य आहे. हो नक्कीच. आता सांगायचं तर गावातील लोकांनी जेवढं सहकार्य केलंय तेवढंच आमचे मित्रमंडळी, तेवढ्याच चिखल मैदानाच्या ज्या मैदानात आपण जातो त्या मैदानात पण मित्रांची साथ, गावकऱ्यांची साथ, अन्य पंचक्रोशीतल्या जी मित्रमंडळी, आता माझे रुपेश दादा खानविलकर, त्यानंतर त्यांचे जे सगळे सवंगडी आहेत ते, आणि आता तुमची आमची ओळख त्या रुपेश दादा खानविलकरांमुळे झाली, किंवा आम्ही जेव्हा मैदान केलं होतं तिथे तुम्ही तिथे उपस्थित दाखवला, आणि त्या मैदानात तुमची आमची ओळख झाली होती. आणि तुम्हाला रुपेश दादांकडून, रुपेश दादा खानविलकर सर्जा बैलाचे मालक, आणि त्यांच्याकडून तुम्हाला समजलं असेल की माझ्या बैलाला आज आजारी आहे आणि आपण त्यांच्याकडे जाऊया. ज्या समवेत तुम्ही सगळे मित्रमंडळी आज माझ्या बैलाला बघायला आलात, आणि माझी व्यथा म्हणजे माझ्याबद्दल, माझ्या बैलाबद्दल, माझ्या वाघाबद्दल वाटणारं प्रेम तुम्ही जाणून घेतला, त्याबद्दल खरोखरच तुमचे धन्यवाद.
आणि मला एवढा अभिमान वाटला की असं कोण आपल्याकडे येईल किंवा आपण म्हणजे गरीब आहोत. गरीब म्हणजे गरीब हे श्रीमंत आहे. आम्ही काही कमवलं नाही पण हे 2 सोनं आहे, ही 2 सोनं आम्ही कमवले की त्यांची किंमत लाखात पण आम्ही करतो. कोळंबगावचे सुपुत्र आहेत रत्नागिरीचे मंगेश दादा भोजने, त्यांचे चिरंजीव प्रथम भोजने, त्यांनी हे आपल्याला दिलंय की तुमच्याकडे राहून दे, त्याला बरं नाहीये राहून दे. म्हणजे आज मला प्रेम आहे. आज माझ्या बंड्या मोऱ्या प्रेमी असतील, अन्य कोणी असेल, परंतु त्या सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं. कुठल्या म्हणजे मैदानात आम्ही गेलो तर आमची जोडी म्हणून आम्ही कुठेतरी असं राहत नव्हतो. दादा सगळे आम्हाला जवळ घेत होते आणि आजही गेलो तर तेवढंच त्या सर्व मित्रांचं आमच्यावर प्रेम आहे आणि असंच आमचं प्रेम, त्यांचं प्रेम आमच्यावर राहो हे मी तुमच्या माध्यमातून त्यांना एक मित्रांची साथ असेल तर सगळं होतं. सगळं आहे ना, काहीच नाही. आगर गावातले, कोटगावातले, आगर गावातले आमचे संदीप दादा यांची गाडी असायची. तर या ठिकाणी आपले दादा आहेत. थोडक्यात तुम्ही नेहमी या बैलांसोबत असता, चिखलदरा स्पर्धेला जाता, तर तुम्ही थोडक्यात सांगा बैलां पंड्या आणि मोऱ्या संदर्भात. आम्ही कसे पुढे नांगरणीला वगैरे न्यायचं तेव्हा त्यांचं खाणं वगैरे, चारा वगैरे, ते काट्या घरी छप्पर बांधण्यासाठी, ताडपत्री वगैरे सर्व व्यवस्थित नेऊन करते, बांधून कर, जेणेकरून म्हणजे पावसात भिजू नये, ते व्यवस्थित राहावे म्हणूनसाठी त्यांना चारा वगैरे, सर्व चार वगैरे, कोंड्याची चारीपासून सर्व व्यवस्था केली जाते. म्हणजे मैदानात गेल्याच्या तुम्ही करता येत करायचं. बरोबर. आणि त्यानंतर आपलं इथे भाव एक आहे, तू सांग काय कसं काय असतं मैदानात गेल्याच्या नंतर. तू नेहमी जातो ना मैदानात, तर काय कसं काय असतं आणि तुमच्या ह्या बैलांबद्दल आपण इकडे बाहेर फिरायला नेतो चांगला तो वगैरे किंवा वाड्यात आल्यानंतर काय कसं काय म्हणजे प्रेम किंवा त्यांचं तुझ्यावर काय प्रेम, काय भावलेला क्षण? प्रेम म्हणजे बाकी काय नाही, म्हणजे जेव्हा राहणं वगैरे आम्ही त्याला सगळ्याला सोडतो तेव्हा म्हणजे जेव्हा आम्ही आणायला जातो ना तेव्हा म्हणजे त्यांच्या जवळ जाण्याची आम्हाला गरजच नसते. फक्त हात मारले ना किंवा शिट्टी मारले काकाने किंवा पप्पानी किंवा बंड्यात चल म्हटलं बरोबर की जिथे असतील तिथून ते लगेच यायचे. हा म्हणजे तिथपर्यंत म्हणजे ते कुठं बैल आहे तिथे जाण्याची गरजच नाही आम्हाला लागली. आणि मैदानात देखील आम्हाला म्हणजे कधी म्हणजे मान खाली घालण्याची गरजच नाही पडली. म्हणजे कधी जोडी बाद झाली किंवा नावाला कधी म्हणजे खराब झालं असं कधीच नाही झालं. भले जोडी आमच्या नंबरात नाही चालेल पण व्यवस्थित करून यायची. बरोबर एवढं ठीक आहे. तू काय तुझा अनुभव सांग इकडे सांग. अनेक गावात फिरलो आणि नाव कमवलं. आणखी 2 शब्द. त्यांच्यामुळे आम्हाला आता सगळे उचलून घेऊन त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मला आज जर उचलून घेत असेल तर माझ्या ह्या बैलांमुळे घ्यायचं होतं. कारण कसं मैदानात गेला की बंड्या मोरया आला म्हणजे सुरव्यांचे वाघ आले असं सगळ्यांना वाटायचं. आणि तेव्हा काय असायचं, आज आमच्या मागणं छोटा, त्यामुळं रमेश दादा पाऊसकर यांचा शिवा सोडायला कायम आमचे मित्र गोट्या, भारती गोट्या म्हणतो आम्ही त्याला, गोट्याला म्हणतो, तो कायम त्याला असा एकाकडनं घेऊन त्या भर चिखलातनं मोठ्या घेऊन जायचं. त्यामुळे त्याला असं वाटतंय वरती बघ की आपल्याला ओळखायला कोण लागलं तर आज ह्या 2 वाघांमुळे झालं असं. म्हणजे मुलांनी कधी माझ्या मुलांच्या किंवा आमच्या येतात त्यांच्यावर असलं प्रेम आहे, आनंदाच्या. आज आम्हाला जसं ओळखतात, आम्हा 2 भावांना आमच्या कुटुंबांना ओळखतात, तर तसंच आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत ते. आणि त्या कुटुंबातला सदस्य आमचा आजारी पडला आणि त्या कुटुंबातल्या सदस्यावर जशी आपले आई वडील असतात त्या आई वडिलांवर आपण जेवढं प्रेम आणि त्यांची जेव्हा सेवा करतो तशी आपण त्याची सेवा करतो. आणि आज माझा मुलगा आहे तो, त्याला आज चिखलनांगरीमध्ये निघाला बस असला कुठे माझी बैल असो त्याचं नसो, पण जो गोट्या भारती आहे तो त्याला कुठेही असू दे आणि अन्य ते मित्र आहेत ते देवागुरु भेटू दे काय जाकी असं म्हणजे ज्यामुळे ओळख झाली ना तर ह्यांच्यामुळे झाली. आणि त्यांच्यामुळे कुठेतरी मन भरून आलं की काय बोलावं आम्ही त्याच्यासाठी. मी मगाशी बोललो तरी पण ते असं मनात राहत नव्हतं. शेवटी काय, ज्याने मला माझं नाव मोठं केलं तर त्याच्याबद्दल मला 2 शब्द सांगायलाच पाहिजे. माझं नाव विशाल सुर्वे, हे माझे वडील. बरोबर. नमस्कार. भिकाजी सुर्वे ही माझी आई. बरोबर. आणि
तो माझा पुतण्या विक्रम सुर्वे, हा माझा मुलगा समर्थ सुर्वे, ते विजयदादा नेवरेकर, आमचे मोठे बंधू म्हणालात तरी चालेल, ती आमची वहिनी, हे माझे मोठे बंधुराज, ती माझी मिसेस, नमस्कार, आणि ही आमची दिदी शुभ्रा. जसं आमचं हे कुटुंब आहे आम्ही, तसंच आमचा हा सदस्य आहे. आणि याप्रमाणे आजपर्यंत आम्ही या दोन्ही भागांबरोबर, ते आमच्याशी जसे सदस्याप्रमाणे आमच्या सदस्य होता, सदस्याप्रमाणेच राहिला. त्याच्यापुढे पण उद्या काही होते त्याचं, बरोबर. आज तो आजारी आहे, खूप आजारी आहे, त्याने अन्न पाणी सोडलंय, पण त्यांनी जसं आज आपल्या तसंच कायमस्वरूपी आमच्या जीव असेपर्यंत त्याचा आमचा म्हणजे हृदयात राहणार आहे तो. त्यांनी एवढंच नाही केलं. आज म्हटलं की बाबा वांडे आपल्याला गव्हाण्यात जायचं आहे, फक्त सांगायचं वांड्या मोरे आपल्याला गव्हाण्यात जायचं आहे. बैल इथं झुंपली, 18 मन भात भरलं होतं आम्ही. आम्हाला एवढं पण वाटलं होतं आमची बैल नेतील. 18 मन भात भरलं होतं. बाबा म्हणतात एवढं कशाला, आणि दादा गाडीवर बसला, मी पुढे चालत. गव्हाण्यामध्ये मुकुंद करंबळे यांची बैल चक्की आहे गिरण, तिथे आम्ही 18 मन भात संध्याकाळी 7 वाजता इथून भरून रात्री 11 वाजता दळून आणलं. म्हणजे ही पण ख्याती केली. रात्री 11 वाजता आमचं इथे भात जोडणी आटपली. कोटातील सगळे घडशी कंपनी, कांबळे कंपनी, आगरगावातली लोक, पाष्टेवाड्यातली, मांडववाड्यातली, हे सगळे माझे मित्रमंडळ आहेत कोट गावातील, आणि ते तिथे खाली आमचं भात जोडायला आले होते. भात जोडलं, 11 मन भात रात्री 11 वाजता दिवसा, म्हणजे दिवसा आपण सगळेच बैलगाडी चालवतो, नाही म्हणत नाही, पण रात्री 11 वाजता दादा म्हणाला बैल झुंपायची. 11 वाजता मी बैल झुंपली आणि 10 मन भात, आता जेव्हा खाली जिथे गाडी त्याचा पाय जिथे फ्रॅक्चर झाला त्या रोडनी 11 वाजता रात्री आम्ही भात आणले घरात. म्हणजे कधीही दिवस रात्र हा विषय त्यांच्याकडे नव्हता. म्हणजे जसं आपण काम करतो, दिवसा आपण काम, रात्री पण काम, तसं त्यांना एक झालं होतं की आपण हे आपल्या कुटुंबासाठी करतोय. म्हणजे कधीही रात्री दिवसा कधी त्यांनी आम्हाला कुठेच टाकलं नाही. आतापर्यंत जशी चिखल नांगरणीमध्ये आपलं नाव ठेवलं, छकड्यामध्ये नाव ठेवलं, तसंच त्यांनी या बैलगाडी क्षेत्रामध्ये पण. आज आमचं एक इच्छा होती की आमचं 10 जोतामध्ये जोत कधी पुढे जाईल, असं दादाची इच्छा होती. आमचं रेड्यांचं जोत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही बैलगाडी केली. तर इथे खाली तांबे शेठचा पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये 10 जोतामध्ये आमच्या दादाने पुढे जोत हाकवलं. त्याचप्रमाणे आमच्या ह्या असं सगळं करत असताना आम्ही ज्यावेळेला त्याची इथे आता जसं तुमच्याकडे माहिती सांगायला आलो, तसं आम्ही जेव्हा येतो ना इथे, तेव्हा आम्ही त्याचं काय केलं, त्याला पावडर लावली, पुसतो, व्यवस्थित करतो. तेव्हा ते बघा, तो आता ते अश्रू राहतो, तसं म्हणजे आपल्या याच्यासारखं अश्रू राहत राहतो. त्याला पण वाटतं की माझ्यासाठी एवढं करतात आणि माझी तब्येत मला साथ देते. बरोबर. एवढं सगळं म्हणजे आज इथून दाजी करंबळे, गुरव आणि गव्हाण्यातले दिलीप भाऊजी यांनी पण आपल्याला त्यांची शिंग गोळायला वगैरे मदत केली. तसंच इथे बैलगाडी भरली आणि आम्हाला असं वाटत होतं की आमची बैल खरोखरच एवढं ओझं ओढू शकतात का. तर इथे बैल भरली, आम्ही शिवरी भरल्या आणि देवद्यात गिरणीवर नेल्या. त्या पण 4 गाड्यांबरोबर आपली बैल चालली आणि या बैलगाडीने एवढं लाकूड ओलं नेलं. म्हणून आज कांबळे म्हणून आहेत, मेहराज कांबळे त्यांचे वडील, त्यांनी या बैलांची ख्याती बघितली की काय बैल ओढतायत. त्यांनी या बैलांसाठी घाटसर जो असतो तो आम्हाला शब्दाने, बाबा बैल तुमची 1 नंबर, माझी जोडी होती तशी तुमची आहे, घाटसर तुम्हाला मी हे दिले. आणि ते प्रेमाच्या पोटी त्याने आम्हाला गळ्यामध्ये आता आम्ही घाटसर घालतो बैलांना डोंगूर, तर ते आम्ही त्यांच्यामुळे घालतो. अशा पद्धतीने यांनी प्रवास केला आतापर्यंत. त्यामुळे कधीच कुठल्याही क्षणाला आम्ही त्याला विसरू शकत नाही. बरोबर. आता आणखी एक थोडं, जेव्हा मैदान मारून यायची, गुलाल पटकून यायची, त्यावेळेस आल्याच्या नंतर स्वागताची कशी तयारी असायची तुमच्या इथे, ते थोडक्यात जरा तुम्ही सांगा. म्हणजे इथे तुम्ही आल्याच्यानंतर तो आनंद काय असतो आणि कसं तुम्ही सादर करायचा तो विषय इथे आल्याच्यानंतर. सकाळी जेव्हा बैल मैदानात निघायचे तेव्हा त्यांची आरती करून, मीठ आरती करून त्यानंतर तुकडा ओवाळून बैलामुळे आम्ही पाठवायचो शर्यतीसाठी. आणि संध्याकाळी परतताना गुलाल घेऊन यायचे नंबर हे करून. त्यावेळेला आल्यानंतर मीठ मोहरीने त्यांना आम्ही मीठ मोहरी काढून टाकायचो, आरती करायचो आणि भाकरी तुकडा काय असेल गोड काही खायला द्यायचो. अशा प्रकारे त्यांचं स्वागत व्हायचं. बरोबर. आणखी तुमच्यापैकी कोण काय सांगणार आहे विषय? जसं जेव्हा नंबर जरी गुलाल जरी आला नाही तरी माझी मुलं, माझे आई वडील, बरोबर,
आणि माझे मित्रमंडळी कधीच त्यांच्यावरती असं रागवण्याचा विषय नाराज. नाराज हा विषय नाही. हा विषय कधीच झाला नाही. बरोबर. अद्यापही नाराज कधीच नाही. नंबर जरी आला किंवा नाही आला हा. तरी आरती ओवाळणं, हा. त्यांना भाकरी तुकडा घालणं हे आमचं कायमचं काम असायचं त्यांच्यासाठी. बरोबर.